जय महाराष्ट्र। आज मी एक असा विषय घेऊन आपल्यासमोर आलेली आहे, जो विषय गेले 4-5 दिवसांपूर्वी अतिशय गाजला। बऱ्याच महिलांनी याच्यावरती निषेध नोंदवला। सगळ्या राजकीय वर्तुळामध्ये निषेध व्यक्त केला गेला। स्पेशली भाजपच्या महिला कार्यकर्त्यांकडनं ह्या गोष्टीवरती गुन्हा नोंद करण्याची मागणी झाली। तो विषय म्हणजे एक विद्रोही गायिका अंजली भारती यांनी एका सभेमध्ये केलेल्या भाषणाच्या दरम्यान एक स्टेटमेंट होतं, ज्याचा निषेध मी सुद्धा व्यक्त करते। त्याचा निषेध व्हायलाच पाहिजे। पण त्या पार्श्वभूमीवरती माझा एक वेगळा अँगल आहे, जो मी आज मांडणार आहे। तर अंजली भारती यांचं जे वक्तव्य होतं ते त्या भाषणामध्ये ते बलात्कारांविषयी बोलत होते। ज्या मुलींवरती, ज्या महिलांवरती बलात्कार होतो त्याच्यावरती पुढे काय केलं जात नाही याच्यावरती त्या बोलत होत्या। अतिशय तळमळीने त्या बोलत होत्या। पण त्याबरोबर त्यांचं जे एक ओघाओघात झालेलं चुकीचं स्टेटमेंट म्हणजे हे होतं की त्यांनी असं म्हटलं होतं की जर बलात्कार कुणाला करायचं असेल तर मुख्यमंत्रीची वाईफ अमृता फडणवीस यांच्याकडे जावं। आणि ह्या वक्तव्याचा, ह्या स्टेटमेंटचा मी सुद्धा एक महिला म्हणून ह्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करते। कारण राजकारण काही असो, कोणीही इतक्या खालच्या थरावर जाऊन टीका टिप्पणी किंवा इतकं खालच्या पातळीवरचं उद्देशन बोलणं हे कोणालाही शोभनीय नाही आहे। कोणीही हे असं करू नये। जेव्हा आपण समाजात वावरतो आणि समाज प्रबोधनसारखं काम जर तुमच्या गायकीतून होत असेल तर तुम्ही अशा प्रकारचे स्टेटमेंट देताना थोडा विचार केला पाहिजे। नाही तर मग इतरांमध्ये आणि तुमच्यामध्ये काही फरक उरणार नाही। तर माझा त्यांना सल्ला आहे की तुम्ही विद्रोही गायिका आहात। तुम्ही जर एक बाजू समाजाची मांडताय तुमच्या गाण्यातून तर तुम्हाला ह्या सगळ्या बाबींचा विचार करावा लागणार आहे। या अनुषंगाने मला काही 2 शब्द बोलायचे आहेत। ते म्हणजे असं, आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये रोजच्या दिवसाला एक बलात्काराची घटना घडते। कुठे सामूहिक बलात्कार होतात, कुठे लहान मुलींवरती अत्याचार केले जातात, कोणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी ह्या बलात्काराच्या गोष्टी ज्या आहेत त्या नियंत्रणामध्ये येत नाही। किती कायदे लागू झाले, बऱ्याच काही गोष्टी आपल्या पोलीस यंत्रणासुद्धा राबवत आहेत। एक सोशल मीडियाच्या माध्यमातून एक टोल फ्री नंबर दिलेला आहे। म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी केल्या तरीसुद्धा हे बलात्कारासारखी गोष्ट थांबत नाही आहे। आणि याला आपण म्हणू आपल्या केंद्र सरकारचं फेल्युअर किंवा महाराष्ट्र सरकारचं फेल्युअर। कारण मी महाराष्ट्रातून बोलते म्हटल्यावरती महाराष्ट्र सरकारचं सुद्धा हे सगळ्यात मोठं फेल्युअर आहे की या गोष्टी नियंत्रणात अद्याप येऊ शकलेल्या नाही आहेत। याविषयी माझं आणखीन एक मत आहे। अंजली भारतींचं मी समर्थन करत नाही आहे, त्यांच्या शब्दांचा निषेधच व्यक्त करते। मला फक्त एक गोष्ट समाजाला विचारायची आहे की ज्या वेळेला स्पेशली भारतीय जनता पार्टीच्या ज्या महिला कार्यकर्त्यांनी अंजली भारतीवरती गुन्हा नोंद करायची मागणी केली, मला त्या महिलांना विचारायचं आहे की आपल्या भाजप पक्षामध्ये, भारतीय जनता पार्टीमध्ये असे कितीतरी नेते आहेत ज्यांच्यावरती बलात्काराचा गुन्हा नोंद आहे आणि त्यांना कायम सातत्याने इलेक्शनसाठी तिकीट दिलं जातं। आत्ताच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशी कितीतरी नावं आहेत ज्यांच्यावरती बलात्काराचा गुन्हा रजिस्टर आहे, ज्यांच्यावरती कोर्टामध्ये केस चालू आहे। अशा सगळ्यांना भाजपकडनं इलेक्शनचं तिकीट दिलं गेलं। त्यांची नावं मी एकदा वाचून दाखवते, जे आधीचे ज्यांच्यावरती बलात्काराचे आरोप आहेत। बरेच विषय तर आत्तापर्यंत मीडियामध्ये गाजत आहेत, तर मी नावं घेईन। जेवढी कमी माझ्या हातात नावं आहेत ती मी घेईन। तर मी सुरुवात करते। ऑक्टोबर 2019 मध्ये ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला ते म्हणजे भाजपचे गुरुक पोर्डंग। ऑगस्ट 2017 मध्ये चिन्मयानंद। मे 2018 मध्ये कन्हैयालाल मिश्रा। जून 2017 मध्ये अतिशय गाजलेला विषय तो म्हणजे कुलदीप सिंग सेंगरचा। फेब्रुवारी 17 मध्ये विजय जॉली। फेब्रुवारी 17 मध्ये भोजपाल सिंग जॉर्डन। जानेवारी 17 मध्ये एक गँग रेप झाला होता, त्याच्यामध्ये 10 लोकांपैकी
4 लोकांवरती गुन्हा नोंद झालेला. त्याच्यातलं नाव मी सांगते: शांतीलाल सोलंकी, गोविंद पुरुमलानी, अजित रामवानी, वसंत भानुशाली असे हे 4 जण होते. त्याच्यानंतर जून 2016मध्ये जयेश पटेल, मे 2016मध्ये बाबूश मस्करेट, मे 2016मध्ये अशोक मकवाना. पुन्हा तुम्हाला सगळ्यात गाजलेले म्हणजे बृजभूषण सिंग सगळ्यांच्या चर्चेत आहेतच. त्याच्यानंतर आत्ताच्या मतदानामध्ये ज्यांना तिकीट दिलं भारतीय जनता पार्टीकडनं ते म्हणजे बदलापूर बलात्कार, जे अल्पवयीन मुलीवरती बलात्कार झाला त्यातले सहआरोपी तुषार आपटे, ज्यांना भाजपच्या नेत्यांनी स्वीकृत नगरसेवक घोषित केलेलं आहे. आता आमच्या मीरा भाईंदरकडे येऊ. त्याच्यामध्ये प्रशांत दळवी आहेत, त्यांच्यावरती बलात्काराचा गुन्हा नोंद आहे. अनिल भोसले आहेत, जे आता यावेळेला अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेले आहेत. डिंपल मेहता आहे, वर्षा भानुशाली आहे, हसमुख गहलोत, ध्रुव किशोर पाटील, अनिल विराणी, दीप्ती भट, अनिता पाटील, डिंपल मेहता. आता ह्या सगळ्यांची नावं मी का घेते, कारण यांच्यावरती फ्रॉड, खंडणी, लवकरात लवकर प्रॉपर्टी बनवणं आणि बलात्कार यासारखे केस यांच्यावरती आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये महिलांवरती खंडणी, चीटिंग यासारखे केस आहेत. पण प्रशांत दळवी यांच्यावरती फ्रॉड आणि बलात्काराचा जेव्हा केस आपण गुगलवरती जेव्हा बघू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला डिंपल मेहता आणि वर्षा भानुशालीचं सुद्धा नाव दिसतं. तर असे हे भारतीय जनता पार्टीचे हे नेते आहेत आणि ज्यांना इलेक्शनचं तिकीट दिलं गेलं होतं. असे हे नेते, जे बलात्कारी लोक, जे फ्रॉडच्या केसेस ज्यांच्यावर आहेत, असे नेते यांना भाजपा सातत्याने इलेक्शनचं तिकीट देतं आणि लोकांच्या डोक्यावरती ह्या गुन्हेगारी लोकांना आणून बसवतं. त्यावेळेला ह्या भाजप कार्यकर्त्यांना तेव्हा असं वाटलं नाही का की ह्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवू, ह्या बलात्कारी पुरुषांना तिकीट दिलं गेलं, हे भाजपचे कार्यकर्ते आहेत, यांच्या विरोधात आम्ही एक गुन्हा नोंद करू. त्यावेळेला ह्या भाजपच्या कार्यकर्त्या झोपलेल्या होत्या का? कारण मीरा भाईंदरमध्ये भाजपच्या आमच्या कार्यकर्त्या, महिला कार्यकर्त्यांनी या अंजली भारती विरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी एक निवेदन दिलं. मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे. मग त्यांना प्रशांत दळवी असेल, अनिल भोसले असेल, जे आजही राजकारणामध्ये आहेत, आजही भाजपमध्ये आहेत, आणि बाकीच्या ज्या महिला आहेत, यांच्यावरती गुन्हा दाखल करावा असं तुम्हाला वाटलं नाही का? म्हणजे जिथे तुमचा पक्ष आहे तिथे ह्या बाजू सगळ्या झाकल्या जातात आणि इतर माणसं कोण काय बोलली की तुम्ही लगेच त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायला जाता. इतकंच काय आता मागे 2025 मध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांचे ज्या पत्नी आहेत, आदरणीय माननीय अमृता फडणवीस मॅडम, यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं. त्यांची स्वतःची अशी एक वेगळी ओळख त्यांनी केलेली आहे. मुख्यमंत्र्यांची बायको याच्या व्यतिरिक्त त्यांची स्वतःची एक ओळख आहे. त्या गाणं गातात, त्या सगळीकडे सगळ्या कार्यक्रमामध्ये दिसतात आणि त्यांचं एक महत्त्वाचं स्टेटमेंट हे होतं की महिलांनी वेश्या व्यवसाय या व्यवसायाकडे करिअरच्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. महिलांनी वेश्या व्यवसायाकडे करिअरच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. इतकं महत्त्वाचं स्टेटमेंट आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पत्नी अमृता फडणवीस मॅडम करतात. मग त्यावेळेला ह्या भाजपच्या ज्या महिला कार्यकर्त्या आहेत किंवा भाजपचे जे नेते आहेत, यांना त्यावेळेला कळलं नाही का की ह्या अमृता फडणवीसवरती एक गुन्हा नोंद करावा. कारण जेव्हा एक प्रतिष्ठित किंवा समाजाला बांधील असलेली व्यक्ती जेव्हा अशा प्रकारचं स्टेटमेंट देतात, तेव्हा माझ्यासारख्या महिलेला ही भीती वाटायला लागते की माझ्या घरात ज्या मुली आहेत त्यांनी खरंच जर वेश्या व्यवसायाकडे करिअरच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर. म्हणजे किती महत्त्वाचं स्टेटमेंट अमृता फडणवीस यांनी केलेलं आहे. आणि त्यावेळेला ह्या भाजपकडनं एकही स्टेटमेंट आलं नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा ह्याच्यावरती एकही स्टेटमेंट केलं नाही का? प्रश्न आहे का?
जर एक महिला अशा प्रकारचं स्टेटमेंट देते तेव्हा महिलांच्या भावना दुखावल्या जात नाहीत का? याचं उत्तर या महिलांनी मला द्यायचंय. कारण जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी एक प्रतिष्ठित महिला करते त्यावेळेला तिच्यावर पहिला गुन्हा नोंदवा असं सगळ्या महिलांनी जाऊन निवेदन द्यायला हवं होतं. का नाही दिलं? आता ज्या महिला सगळ्या मिळून अंजली भारतीच्या विरोधात सगळीकडनं निषेध व्यक्त होतोय आणि सगळीकडे गुन्हा नोंद करण्यासाठी ज्या धावतायत फक्त क्रेडिटच्या चक्करमध्ये, तुम्हाला तुमच्या पक्षातली ही माणसं दिसली नाहीत का हो? तुमच्या पक्षात रेपिस्टची लिस्ट अख्खी. ते बृजभूषण सिंगच्या विरोधात केवढं मोठं महिला कुस्तीगिरांनी आंदोलन केलं होतं जे उधळून लावलं तुमच्या पक्षाने. उन्नाव रेप केस, हा जो कुलदीप सिंग सेंगर, तो विषय तर सगळ्यांना माहितीच आहे. असे बलाढ्य रेपिस्ट तुमच्या पक्षामध्ये आहेत, त्यावेळेला तुम्हाला त्यांच्यावरती गुन्हा नोंद करावा किंवा पक्षाचा विरोध करावा की तुम्ही अशा लोकांना तिकीट देते असं तुम्हाला वाटलं नाही? राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आपल्या रुपालीताई चाकणकर, इतके रेप केस झाले महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेला त्यांची कोणतीच भूमिका स्पष्ट झाली नाही. ना त्या कुठल्या भूमिकेमध्ये आल्या, ना त्यांनी कुठल्या विषयामध्ये पुढाकार घेतला. अगदी गेल्या वर्षाचा ते लहान मुलीवरती जो बलात्कार प्रकरण झालं त्याच्यामध्येही कुठलीही गोष्ट नाही, किंवा जे हुंडाबळीचं जे प्रकरण झालं पुण्यामध्ये, किंवा 3 मुलींना ज्या प्रकारे मारहाण झाली पोलीस कोठडीमध्ये पुण्यामध्ये, ह्या कुठल्याच गोष्टीमध्ये ज्या महिलांच्या विरोधात झाल्या ह्या कुठल्याच गोष्टीमध्ये रुपाली चाकणकर मॅडम कधीही पुढे आला नाही, ना त्यांनी त्याविषयी कुठली बाजू धरून ठेवली. पण रुपाली चाकणकर कशामध्ये पुढे आल्या? तर अंजली भारतीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी. मग रुपाली चाकणकरांना प्रश्न आहे की बाकीच्या महिला नाही आहेत का? बाकीच्या महिलांच्या बाबतीत जे छळ झाले, बऱ्याच जणांना ठार मारण्यात आलं, बऱ्याच जणांचे रेप झाले, बऱ्याच जणांना हुंडाबळीच्या शिकार ठरल्या, 3 मुलींना पोलीस कोठडीत डांबून मारहाण करण्यात आली. मग त्यावेळेला ते राष्ट्रीय महिला आयोगाचं काम नव्हतं का त्याच्यामध्ये पुढाकार घेणं? हा प्रश्न आहे माझा. याचा अर्थ असा नाही की अंजली भारतीच्या स्टेटमेंटचं मी समर्थन करते. मी ह्या प्रत्येक स्टेटमेंटचा निषेध करते जे महिलांच्या विरोधात आहे. ज्या प्रकारे अंजली भारतीच्या स्टेटमेंटचा विरोध करते त्याचप्रमाणे आणि सगळ्यात ताकदीने मी अमृता फडणवीस यांच्या स्टेटमेंटचा विरोध करते. आणि भाजपच्या त्या महिला कार्यकर्त्या ज्या गुन्हा नोंद करायला जातात ना, त्यांना विनंती आहे की तुमच्या पक्षातले जे रेपिस्ट आहेत त्यांच्या विरोधात सुद्धा तुम्ही जावा, पक्षाला जाब विचारा की ज्यांनी महिला बलात्कार केलेले, ज्यांच्यावरती केस आहेत, निदान त्यांना तरी तुम्ही तिकीट देऊ नका. पण भाजपची ही पहिल्यापासूनची पार्श्वभूमी राहिलेली आहे की भाजपमध्ये जास्तीत जास्त गुन्हेगारांना यावेळेला इलेक्शनचं तिकीट वाटली गेली. तर याचं उत्तर दिलं पाहिजे मला, असं मला वाटतं. आणि जर गुन्हाच नोंद करायचा आहे ना तर या सगळ्यांवरती गुन्हा नोंद व्हायला पाहिजे. तेव्हा रुपालीताई चाकणकर असेल किंवा भाजपच्या महिला कार्यकर्त्या असतील, अशा सगळ्या व्यक्ती ज्या ह्या अमृता फडणवीसच्या स्टेटमेंटच्या वेळेला गप्प बसल्या होत्या आणि ह्या भाजपच्या कार्यकर्त्यांना जेव्हा तिकीटं दिली ना, आता ते निवडून सुद्धा आलेले आहेत, त्यावेळेला ज्या गप्प बसलेल्या होत्या त्या सगळ्यांनी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि याच्यावरती उत्तर दिलं पाहिजे. आणि गुन्हा नोंद करायचा ना, करा ना सगळ्यांवरती गुन्हा नोंद. महिला त्या महिला असतात, लहान मुली त्या लहान मुली, ज्यांच्यावरती रेप होतात ना त्यांना जाऊन विचारा त्यांची परिस्थिती काय आहे आणि त्यावेळेला त्यांच्या मनावरती किती आघात झालेले असतात. हा एवढा छोटा शब्द नाही आहे. महिलांचं अस्तित्व बदलून जातं. त्या महिलांना, त्या मुलींना, त्यांच्या मनाला काय वेदना होतात ना त्या एकदा त्यांना जाऊन विचारा आणि नंतर असे स्टेटमेंट द्या. आणि कोणाच्या पाठीशी उभं राहायचं ते भारतीय जनता पक्षाच्या महिलांनी ठरवावं. एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.